मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्यजित जो असतो ना, तो आता मंजूला सगळी हकीकत सांगायला जाणार. तेवढ्या त्या ठिकाणी बाहेर जयदेव मायाला घेऊन बाहेर येतो आणि आता सत्य काही बोलायला जाणारच ना, तोच आता दारामध्ये येऊन माया येऊन उभी राहते. माया आता बोलू लागते, थांब सत्या. तर आता सत्यजित बोलू लागतो, मम्मी तू आणि इथे. तर आता मम्मी साहेब बोलू लागते की सत्या, एवढ्या शुभ मुहूर्तावर तुला इकडे यायची गरजच काय होती रे? या नेबलटला भेटायला तू आलाच का रे? आणि काय रे, तुला बलमाच इकडे घेऊन आलेला असणार ना? का हो चित्रकार, तुम्हाला समजत नाही का? जे काही माझ्या मुलाच्या नशिबामध्ये आयुष्यामध्ये घडतंय ना, हे सगळं काही आत्ताही या नेबलटमुळेच ना घडत आहे. मग कशाला तुम्ही माझ्या मुलाला पुन्हा त्रास होईल असं वागता तुम्ही? तर आता इकडे सत्यजित बोलू लागतो, मम्मी थांब, मला एक शेवटची संधी मिळाली आहे, मला माझी बाजू मांडायची वाघमारेंपुढे. प्लीज आता तू तसं काही बोलू नको, ज्यामुळे वाघमारेंना पुन्हा माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होणार. तर आता इकडे माया जी असते ना, ती मंजूचा एकदमच ना पाणउतारा करू लागते आणि तिच्या आईचा सुद्धा. ती आता बोलू लागते, माझ्या मुलाच्या नशिबामध्ये जो काही आज चढ उतार आलेला आहे ना, हा फक्त ना फक्त या नेबलटमुळेच आलेला आहे आणि हिच्या आईमुळे. तर आता मंजू जी असते ना, हिची सुद्धा आता तळपायाची आग आता मस्तकात जाते आणि ती बोलू लागते, बाद झालं मम्मी साहेब, मुळात तुम्हाला मी इथे इन्व्हिटेशन दिलेलंच नव्हतं आणि तुमच्या मुलाला सुद्धा. आणि काय गरज होती तुमच्या घरी यायची तुमची? चला आत्ताच्या आता निघून जा आणि हे साड्या तुमच्या मुलाने मला दिल्यात ना, आत्ताच्या आता घेऊन जा, नकोय मला हे सगळं. असं बोलून सत्याच्या तोंडावरती मंजू आता ते ना फेकून देते आणि बोलू लागते, मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. तुमचाच मुलगा माझ्या घरी आला आणि बोलत होता की माझी बाजू मांडून घ्या. मी त्याला काही इथे इन्व्हिटेशन दिलेलं नाहीये, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते व्हा. तर मायासुद्धा सत्यजितचं हात पकडते, त्याला खेचत बाहेर घेऊन जात असते. तर सत्य बोलतो, मम्मी थांब. मम्मी अगं आज नाही बोललो ना तर वाघमारे माझं कधीच ऐकणार नाही, प्लीज अगं समजून घे ना तुम्हाला, असं तो बोलत असतो. त्यानंतर आता मंजू ना दार बंद करून घेते. सत्य दारावर येऊन उभा राहतो आणि मंजूला बोलू लागतो, वाघमारे प्लीज अहो एकदा तरी ऐकून घ्या ना, अहो मला माझी बाजू तर मांडू द्या ना तुम्ही. मात्र मंजू आतमध्ये जाते आणि जोरजोरात रडू लागते. तर आता सुनंदा आणि अमृता जे असतात ना, या दोघीही जणी मिळून मंजूला समजवत असतात, अगं आपलं भूतकाळात जे निघून गेलंय ना, त्यामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा अशा संध्या मिळत नसतात. अगं जावई बापूंचं सत्याचं अजूनही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे मंजू, तू त्याची बाजू का ऐकून घेत नाही हेच मला कळत नाहीये. तर मंजू बोलते, मी तुम्हा दोघांपुढे हात जोडते, आता सत्याचा विषय नको आता. अरे तुम्हाला माहिती नाहीये त्या सत्याने काय केलंय, तो आता गुंड झालंय, त्याची बाजू ऐकून घ्यायची कशाला मी, हो की नाही? सत्यजित आता घरी आलेला असतो. तर आता बाबा जे असतात ना, ते जयदेवला सुनवत असतात की जयदेव, अरे काय गरज होती तुला मायाला तिकडे घेऊन यायची, बघितलं ना आज काय झालं? तर जयदेव बोलतो, तुम्ही तर मला तुमच्या प्लॅनमध्ये सामीलच करत नाही, म्हणून मी इकडे आलो. त्यानंतर पुढे माया आता बोलत असते, काय रे सत्या, अरे काय गरज होती तुला त्या नेबळच्या घरी जायची, स्वतःची बाजू मांडायची? अरे काय ठेवलंय त्या नेबळच्या मागे? आणि मला सांग कशासाठी गेला होता? ओ चित्रकार, तुम्हीच घेऊन गेला होता ना माझ्या मुलाला. सत्य तुला शेवटचं सांगते मी, ती मुलगी मला या घरामध्ये पुन्हा असं ती बोलायला जाणारच ना. तोच आता सत्यजित बोलू लागतो, आई बाद झालं, तोंडातून आता कोणीही काही बोलायचं नाही, एक शब्दही बाहेर काढायचा नाही. आता जे काही आहे ना ते माझं मी बघणार. वाघमारेंचा आणि माझा प्रश्न आहे ना तो आमचा आहे, तुम्ही यामध्ये अजिबातच ना बोलायचं नाही. माया आता बाबांवरच चिडून गेलेली असते. ती आता बाबांना बोलत असते, तुमचा जर त्या नेबळटला या घरामध्ये आणण्याचा विचार सुरू असेल ना, तर आत्ताच्या आता तो काढून टाका तुम्ही. आता इकडे बलमा आणि भारती मॅडम बाहेर बोलत बसलेले असतात, दोघंही हसत असतात. त्या ठिकाणी मंजूची आता एंट्री होते आणि मंजू आता भारती मॅडमला बोलू लागतात, ड्युटीबद्दलच बोलत असणार ना तुम्ही? तर आता बलमा काही बोलायला जाणारच ना, तोच आता मंजू बोलू लागते, तुझ्यासोबत बोलत नाहीये मी भारती मॅडम, आणि भारती मावशी मला बोलायचं आहे. भारती मॅडम बोलू लागते की काय झालंय? तर आता मंजू बोलू लागते, हे जे काही आहे ना, हे उगाच आपण इथे ताफा लावला असं वाटतंय मला, कुणीतरी फसवलं असंच वाटतंय मला. तर भारती मॅडम बोलू लागते, कोणी फसवलं असं वाटतंय तुम्हाला? तर मंजू बोलते, मला तर यावर ना दाट सत्याचाच संशय आहे, त्यानेच ना मला फसवलेलं असणार, त्याला माझ्याशी जवळीक सोयरीक साधायची होती म्हणून. ती लगेच
एस पी साहेबांना आता कॉल करते. एस पी साहेब बोलू लागतो, बोल ना मंजू, काही सापडलं का? तर मंजू बोलते, नाही अजून तर तसं काही सापडलेलं नाही आहे. त्यानंतर बलमाने आता मंजूचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि मग काय तो धावत पळत बाबांकडे येतो. बाबांना एकदमच तो आता रिक्वेस्ट करू लागतो, आता खरोखर आपल्याला सत्यावर हल्ला करावा लागेल. तेव्हाच वाघमाऱ्यांना विश्वास बसेल की त्यांना मिळालेली टीप खोटी नसून तर खरी होती. तर बाबा बोलतो, पण हे सगळं कसं करायचं बलमा? अरे यामध्ये आपण अडकलो तर काय करायचं? तर बलमा बोलतो, अडकलो ना तर आपलं आपण पाहून घेऊया, पण आपल्याला काहीतरी करावंच लागेल. आज पाडवा असतं म्हणून बऱ्याचशा महिला सत्यजितच्या घरी येत असतात त्याला वळण्यासाठी. सर्वजण सत्यजितचं कौतुक करत असतात आणि मग बलमासुद्धा त्यांना एक एक करून आतमध्ये बोलवत असतो. आता इकडे जयदेव आणि बाबा समोरच ना उभे असतात. दोघंही जण मिळून मंजूला बोलत असतात की मंजू, हे सगळं जे आहे ना, हे सत्याने मिळवलंय, कारण त्याने खूप महिलांना मदत केली आहे येणाऱ्या पुढील भागामध्ये. आता त्या ज्या काही महिला असतात ना, त्यांच्यासोबत सत्यजित बाहेर बोलत बसलेला असतो आणि वरच्या गॅलरीमध्ये एक अनोळखी माणूस असतो, त्याच्या हातामध्ये बंदूक असते. त्याने सत्यावरच बंदूक रोखलेली असते. मंजू हे बघते आणि सत्याला बाजूला करून ते खाली पाडते. त्यांच्या डोक्याला जी काही जखम होते ना, त्याचं रक्त मंजूच्या कपाळाला लागतं.